मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये। बऱ्याच वेळा संध्याकाळी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो, त्यामुळे काहीतरी संध्याकाळी हलकं फुलकं पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे अंड्याचा पुलाव, आणि तोही एका जणासाठी। कारण आज घरात जेवायला कोणीच नाहीये, त्यामुळे मी फक्त एका जणासाठी आज 2 अंड्यांचा पुलाव तुम्हाला करून दाखवणार आहे। चला तर मग आता आपण बनवूया अंड्याचा पुलाव। त्यासाठी मी अंडे बॉईल करायच्या स्टीमरमध्ये अंडे बॉईल करायला ठेवलेले आहे। त्यासाठी मी 4 अंडी ठेवलेले आहेत, त्यापैकी 2 अभिषेक खाणार आहे आणि 2 अंड्याचा मी पुलाव करणार आहे। सर्वात आधी मी तुम्हाला पुलावसाठी काय काय घेतलेले आहे ते साहित्य आधी मी काढून घेतलेले आहे, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हे बघा आता मी तुम्हाला ते दाखवते। हे बघा मी पुलावसाठी घेतलेले आहे तांदूळ अर्धी वाटी, कोथिंबीर, 1 टमाटा, कांदा, लसूण आणि आले, दालचिनी, तेजपान, मिरे, लवंग, धने, बडीशेप ते सगळं थोडं थोडं घेतलेले आहे मी, आणि 2 अंडी घेतलेली आहे। ही अंडी मी उकडून घेतलेली आहे। आता मी पुलावसाठी लागणारे वाटण याची तयारी करून घेणार आहे। त्यासाठी मी टोमॅटोचे मोठे तुकडे करून घेतलेले आहे आणि कांद्याचे सुद्धा मोठे तुकडे वाटण्यासाठी करून घेत आहे। आणि बाजूला तांदूळ सुद्धा मी 5 ते 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवलेला आहे। पुलावाच्या वाटणासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आले, लसूण, कांदे आणि टोमॅटो याची पेस्ट करून घेणार आहे। नेहमी पुलाव किंवा बिर्याणी करताना आले, लसूण, कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट करून घ्यावी, म्हणजे ती पूर्ण तांदूळाला अगदी व्यवस्थित लागते। हे बघा कुकरमध्ये मी आता तेल तापण्यास ठेवलेले आहे। तुम्ही तूप जरी घेतले तरी चालेल। आता हे तेल तापलेले आहे, यामध्ये मी आता फोडणीला सुरुवात करून घेणार आहे। सर्वात आधी मी यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडल्यावर यात थोडे जिरे मी टाकून घेतलेले आहे। नंतर यामध्ये मी थोडी दालचिनी टाकून घेतलेली आहे, त्याचप्रमाणे तमालपत्र म्हणजे तेजपान टाकलेले आहे आणि थोडं परतवून घेणार आहे। हे परतवून झाल्यावर यामध्ये मी मिरे, लवंग, बडीशेप आणि थोडे धने टाकून घेतलेले आहे। हे मी अख्खेच टाकलेले आहे आणि नंतर त्यामध्ये मिक्सरमधून केलेले वाटण यात टाकून चांगले परतवून घेतलेले आहे। टमाट्याचे वाटण टाकल्यामुळे बिर्याणीला किंवा पुलावला एक वेगळा असा लाल रंग येतो। हे बघा हे सर्व परतवून झाल्यावर त्यामध्ये मी लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर, थोडी हळद टाकून चांगले परतवून घेणार आहे। हे बघा हे मंद आचेवर चांगले असे परतवून घेतलेले आहे। हा एकाच जणाचा पुलाव असल्यामुळे मी तेलही थोडे घेतलेले आहे आणि बाकीच्या सर्व वस्तूसुद्धा थोडे थोडे घेतलेले आहे। यानंतर यामध्ये भिजत ठेवलेला अर्धी वाटी तांदूळ यामध्ये मी टाकलेला आहे। हा पुलाव करण्यासाठी मी कोलम तांदूळ घेतलेला आहे। हे सर्व चांगले आता परतवून घेणार आहे। हे बघा आताच कसा सुंदर असा लाल रंग त्याला आलेला आहे।
हे सर्व परतवून झाल्यावर यात जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं होतं त्या मिक्सरमध्येच थोडे पाणी घालून या पुलावमध्ये मी आता टाकून घेणार आहे. आणि नंतर यामध्ये उकडलेले 2 अंडी मी अख्खे टाकून देणार आहे. त्यानंतर यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीर आणि चवीनुसार थोडे मीठही टाकलेले आहे. पुलाव किंवा बिर्याणी करताना नेहमीपेक्षा त्यात कमी पाणी टाकावे, म्हणजे ते पुलाव चांगला मोकळा येतो. आता मी कुकरचे झाकण लावून घेतलेले आहे आणि फक्त 2च शिट्या मी आता घेणार आहे. हे बघा, अगदी झटपट असा हा आपला पुलाव तयार झालेला आहे. हे बघा, मी तुम्हाला आता तो कालवून दाखवते, म्हणजे तुमचं लक्षात येईल पुलाव कसा झालेला आहे. आता आपला गरमागरम असा अंडा पुलाव तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा तो एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमचा पुलाव कसा झालेला आहे. तो मी आता एका ताटामध्ये जेवणासाठी काढून घेतलेला आहे. यासोबत मी कैरी, कांदा, लिंबू आणि पापडसुद्धा घेणार आहे. कसा वाटला मी तयार केलेला हा अंड्याचा पुलाव मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.